नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य आय-एस मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट शिकवणार आहे आणि आज सायन्स अँड टेक्नॉलॉजी विषयामध्ये जो सिलेबस आहे आपल्याला प्रीचा आणि मेन्सचा तो आपण डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला. तर एम-पी-एस-सीला आधी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता, आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे. तर प्रीला जे आहे आपलं तो GS1 चा पेपर असणार आहे, बरोबर. तो असणार आहे 200 मार्काचा. तर 200 मार्कांमध्ये आपल्याला 15 क्वेश्चन जे आहेत, 15 ते 20 क्वेश्चन आपल्याला सायन्स आणि टेकचे विचारले जाणार आहे. सायन्स आणि टेकचे 15 ते 20 क्वेश्चन विचारले जाणार आहे. म्हणजे आपल्याला साधारणतः 30, 35, 40 मार्कांपर्यंत आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयावर प्रिलियम्सला विचारलं जाणार आहे. त्याच्यानंतर मेन्सचं जे मेन्स हे आपल्याला 250 मार्कांना आहे, म्हणजे GS3. पण GS3 मध्ये 10% जे आहे वेटेज ते आपल्याला सायन्स अँड टेकला आहे. GS3 मध्ये बाकीचेही सब्जेक्ट आहेत, बरोबर. हे आपण आज सगळं बघूया. प्रिलियम्सला तुम्हाला जसं म्हटलं की GS1 मध्ये आहे 200 मार्काला पेपर राहील, 100 क्वेश्चन राहतील. तर आपल्याला बेसिक जे आहे आपलं NCERT झालं, स्टेट बोर्ड झालं, हे तर करणं गरजेचं आहे. त्याबरोबर करंट जे आहे त्याला आपण रिलेट करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कन्सेप्च्युअल तुमचं क्लिअरिटी पाहिजे आणि करंट अफेअर्स ब्लेंड पाहिजे त्याला, बरोबर. मेन्सचं मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की GS3 मध्ये GS3चं जे 250 मार्कांचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सायन्स अँड टेक जे आहे ते 10% वेटेज आहे. मग त्याच्यामध्ये वेगळे क्वेश्चन असणार आहे. 10 मार्क्सला असेल आणि 15 मार्क्सला जे असेल ते आपल्याला इथं 150 वर्ड्स मध्ये लिहायचंय आणि जे 15 मार्क्सला राहील ते 250 वर्ड्स आपले आले पाहिजे. ह्या 10% मध्ये आपलं जे रिसेंट असतात डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर IT झालं, बायोटेक्नॉलॉजी झालं, बरोबर. हे बरेचसे मेन सब्जेक्ट आहे, ते आपल्याला करणं गरजेचं आहे. आता हे झालं प्रीला आपण बेसिक सायन्स बघणार आहोत. बेसिक सायन्समध्ये 3 आहेत, फिजिक्स आहे, बायोलॉजी आहे आणि केमिस्ट्री. बायोलॉजीमध्ये आपल्याला फिजिक्समध्ये आपण आधी बघूया लॉ ऑफ मोशन, गतीचे नियम. त्याच्यानंतर प्रकाशावर आपल्याला मागे पण आत्ताच रिसेंटली मागच्या वर्षी क्वेश्चन येऊन गेलेला आहे की तर हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर लाईट झालं, एनर्जी झालं, इलेक्ट्रिसिटी झालं आणि मेजरमेंट एक राहिलं याच्यामध्ये मेजरमेंट हे पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा पण. तर फिजिक्स मध्ये पण आपल्याला अप्लाइड जे फिजिक्स आहे, तर अप्लाइड फिजिक्स वर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही घडतं, बरोबर. आपण सायकल चालवतो, पंखा फिरतो, हे याच्यावर थोडं आपण कधी पण ऑब्झर्व करत गेलं पाहिजे. त्याच्यानंतर केमिस्ट्रीमध्ये आपल्याला इलेमेंट झालं, संयुगे झाले, अभिक्रिया झाल्या, ऍसिड बेसेस झाले, धातू अधातू झाले. आता सपोज आपण फ्रूट खातो, त्याच्यामध्ये सुद्धा वेगळे ऍसिड असतात. त्याच्यानंतर समजा मुंगीमध्ये आपला फॉर्मिक ऍसिड असतो. मुंगीमध्ये काय असतं? फॉर्मिक ऍसिड असतं. याच्यावर क्वेश्चन पण येऊन गेलाय म्हणून मी तुम्हाला सांगते. फॉर्मिक ऍसिड असतं. तर ऍसिडवर कधी बेस लावलं तर त्याच्यावर आपल्याला आराम मिळतो. सपोज फॉर्मिक ऍसिड आहे तर त्याच्यावर जर आपण कोलगेट हे बेस झालं तर त्याच्याने आपल्याला आराम मिळू शकतो. त्याच्यानंतर मेटल नॉन मेटल आहे,
अजून काही टॉपिक आहे ते पण आपण घेऊ, पण मेन आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर झालं बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये आपण आहे, बायोलॉजीमध्ये बायोमध्ये आपण बॉटनी, त्याच्यानंतर झूलॉजी आणि हायजीन, हे 3 पार्ट पाहणं आपण गरजेचं आहे. बॉटनी, झूलॉजी आणि हायजीन हे तिघं पण शिकू. आता बायोलॉजीमध्ये कोशिका, ऊती, मानव शरीर, मानव शरीरामध्ये म्हणजे सिस्टीम आहेत त्या 5, ते पण आपण शिकणार आहे. पुनरुत्पादन, पोषण, आजार, नवीन आता कोणते म्हणजे डिसीजेस आलेत, कोविड झालं, कोविड नंतरही बरेच आलेले, ते पण आपण बघूया. याच्यामध्ये आपण जो आहे सिलेबस ते आपण थोडं डिटेलमध्ये शिकू. पण पहिल्यांदा आपण फिजिक्स मधलं साऊंड म्हणजे काय? साऊंड ही एक प्रकारची ऊर्जाच आहे. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक जास्त महत्वाचे, म्हणजे त्याच्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे आपण थोडक्यात बघू. त्याचे वैशिष्ट्य बघू आपण. व्हायब्रेशन, बरोबर. व्हायब्रेशनचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण तबला वाजवतो, बरोबर. तबल्याच्या वरती जो लेयर असतो, तर ते तबला वाजवताना तो जो पडदा आहे तो हलतो, ते म्हणजे व्हायब्रेशन झालं. आणि म्हणजे तो तबला जेव्हा हलतो तेव्हा आजूबाजूच्या कणांना पण हलवतो, त्याच्यामुळे तो व्हायब्रेशन आवाज निर्माण होतो. त्याच्यानंतर नीड ऑफ मीडियम, ही पण खूप महत्वाची टर्म आहे. मागे सोनार सिस्टीमवर आपल्याला प्रश्न आला होता, सोनार सिस्टीम, आणि वारंवार येत राहतो. त्याच्यामुळे मीडियम का गरजेचं आहे हे शिकणं खूप गरजेचं आहे. माध्यमांची गरज का असते? ध्वनी प्रसारासाठी माध्यम आवश्यक असते. निर्वातामध्ये ध्वनी ऐकू येत नाही, म्हणजे जेव्हा व्हॅक्यूम असतो, व्हॅक्यूम मध्ये आवाज ऐकू येत नाही. त्याच्यानंतर साऊंडचा जो वेव्ह फॉर्म आहे तो लॉन्जिट्युडिनल वेव्ह स्वरूपात आहे. नेक्स्ट आपण बघू स्पीड. ध्वनीची जी गती ती माध्यमांवर अवलंबून असते. जसं की हवेमध्ये सुमारे 343 मीटर पर सेकंद आहे, पाण्यात 1500 मीटर पर सेकंद आहे, लोखंडात ती 5100 मीटर पर सेकंद आहे. त्याच्यानंतर आवृत्तीचं आपण म्हटलं तर ध्वनी तरंगांची संख्यात्मकता ही त्याची आवृत्ती दर्शवते. त्याचं जे एकक आहे ते हर्ट्स मध्ये आपण मोजतो. माणसाचे जे कान आहे ते 20,000 हर्ट्स पर्यंतचीच आवृत्ती ऐकू शकतात, त्याच्यानंतरची किंवा त्याच्या आधीची ऐकू शकत नाही. त्याच्यानंतर इकोचं तुम्ही उदाहरण बघितलं असेल, महाबळेश्वरला एक इको पॉइंट आहे. तुम्ही जर आवाज दिला तर ते परत आपल्याला ऐकू येतं, ते म्हणजेच इको. म्हणजे इथे दिलेलंच आहे आपण, ध्वनी म्हणजे एखाद्या कठीण पृष्ठभागावर आपटून परत येतो तेव्हा त्याला प्रतिध्वनी म्हणतात. ध्वनीचा प्रकार, ध्वनीचे 2 प्रकार आहेत. एक झालं ऑडिबल आहे, जो ऐकू येतो ते, आणि ऑडिबल आहे. त्याच्यानंतर इन्फ्रासोनिक आहे आणि अल्ट्रासोनिक आहे. सॉरी, चुकून झालं माझ्याकडून, 2 नाही 3 आहे. ऑडिबल मध्ये जे आपल्याला ऐकू येतं, म्हणजे मनुष्य म्हणजे आपणच, मानवी कानांना जे ऐकू येतं ते 20 ते 20,000 हर्ट्स पर्यंत. त्याच्यानंतर इन्फ्रासोनिक मध्ये 20 हर्ट्स पेक्षा कमी आवृत्तीचा असतो. त्याच्यानंतर अल्ट्रासोनिक मध्ये 20,000 हर्ट्स पेक्षा जास्त. तर आता आपण जेव्हा स्टडी करतो तेव्हा आपण एक असा चार्ट बनवणं गरजेचं आहे आपल्या याच्यासाठी. इथे लिहायचं समजा स्पीड चॅप्टर, बरोबर. त्याच्यामध्ये आपण लिहायचं, म्हणजे याच्यावर प्रश्न येतातच बरेच वेळा. इथं ऑडिबल आहे, त्याच्यानंतर इन्फ्रासोनिक आहे आणि अल्ट्रासोनिक आहे, बरोबर.
म्हणजे हे कशात जास्त आहे, कमी आहे, हे आपल्याला अभ्यासताना सोपं पडतं. याचं म्हणजे आता समजा अल्ट्रासोनिक आहे, ते कशामध्ये वापरलं जातं, काय? याचे आपण उपयोग कशामध्ये केला जातो हे पण अ, अभ्यासणं गरजेचं आहे. संप्रेषण झालं, संगीतामध्ये झालं. आता तुम्हाला मगाशीच मी म्हटलं, की आपण तबला आहे. तबल्याचं उदाहरण दिलं होतं. त्याच्यानंतर वैद्यकीय उपकरणे, जसं की अल्ट्रासाउंड, बरोबर? अल्ट्रासाउंड हा आपल्या मेडिकल चाचण्या ज्या केल्या जातात, त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी वापरला जातो. त्याच्यानंतर आपण गतीचे नियम बघणार आहेत. आपण रोजच्या आयुष्यामध्ये गोष्टी अनुभवतो. गाडी चालवणे, पंखा फिरणे, त्याच्यानंतर प्रकाश येणे, हे सगळं भौतिकशास्त्राशी संबंधित आहे. गतीचे नियम आहेत ते न्यूटनने बनवले. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन त्याला नाव दिलेलं आहे. आपण शाळेतही शिकलोय. गतीचे 3 नियम आहेत. पहिला नियम, दुसरा नियम आणि तिसरा नियम. पहिल्या नियमामध्ये असं आहे, मागे रील्समध्ये पण एक व्हायरल झालं होतं, की संत न्यूटन म्हणतात, गोष्टी तशाच राहतात जोपर्यंत आपण त्या बदलत नाही. तसंच हा पहिला नियम आहे न्यूटनचा. एखादी वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिरच राहते. म्हणजे आपण आता एखादी बॉटल ठेवली तिथं पाण्याची, ती आपण जोपर्यंत हलवत नाही ती तोपर्यंत तशीच राहते. आणि जर ती गतीमध्ये असेल तर ती सरळ रेषेतच गतीमध्ये राहते. जोपर्यंत कोणतं पण बाह्य बल, म्हणजे आता आपण समजा मी बॉटलचं उदाहरण दिलं, की बॉटल आपण ठेवली, जोपर्यंत आपण ती उचलून ठेवत नाही, जोपर्यंत तिला बल लावत नाही, तोपर्यंत ती कुठेच जात नाही. हे न्यूटनचा पहिला नियमामध्ये सांगितलंय आपल्याला. उदाहरण द्यायचं झालं तर आपण आता गाडी चालवतो. तर गाडी चालवताना गाडी थांबली की आपण तसंच थांबत नाही. अचानक थोडं पुढे झुकतो. बरोबर? म्हणजे गाडी चालवताना अचानक थांबवायची म्हटल्यावर ब्रेक आपल्याला लावावे लागतील. बरोबर? आता आपण बघू दुसरा नियम गतीचा. गतीचा दुसरा नियम आहे फोर्स. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सलरेशन. मास इंटू एक्सलरेशन. बरोबर? वस्तुमान इंटू त्वरण. हे बघा सायन्समध्ये बऱ्याचशा अशा टर्म्स आहेत की त्या पूर्णपणे मराठीत, इंग्लिशमध्ये पण त्या लक्षात ठेवायला सोप्या आहेत. त्याच्यामुळे आपण डेल याच्यामध्ये तसं मी दिलंच आहे, पण काही ज्या आहे की ज्या इंग्लिशमध्ये फास्ट लक्षात राहतील त्या मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगेल. दुसऱ्या नियमाचं उदाहरण द्यायचं झालं तर क्रिकेटचा बॉल. बरोबर? आपण जर हळूच असा फेकला तर त्याची गती हळूच राहणार आहे. फास्ट फेकला तर त्याची गती फास्ट होईल. म्हणजे जसं आपण त्याला बल देऊ तसं त्याची परिणाम राहतील. त्याच्यानंतर आहे आपला गतीचा तिसरा नियम. प्रत्येक क्रियेला समप्रमाणात आणि विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया असते. बरोबर? जसं की आपली होडी, बोटमध्ये आपण जेव्हा तो वल्हवतो तेव्हा आपण जेव्हा पाणी मागे टाकतो तेव्हा बोट पुढे जातो. म्हणजे ती अपोजिट हे होते. हे झालं आपलं न्यूटनचा तिसरा नियम. हे तिघं पण आपण असं आता न्यूटनचे 3 नियम पण मी तुम्हाला थोडक्यात सांगितले. आता आपण पुढे जाऊया. लाईट. लाईट ह्या चॅप्टरमध्ये ज्या टर्म्स आहेत ते थोडं आपण शिकून घेऊ. लाईटमध्ये प्रकाश सरळ रेषेमध्ये प्रवास करतो. लाईटमध्ये रिफ्लेक्शन झालं. रिफ्लेक्शन म्हणजे आता आपण आरशात आहे, तर आरशात आपण समोर दिसतो म्हणजे ते झालं रिफ्लेक्शन. रिफ्रॅक्शन म्हटलं तर आता पाण्यामध्ये सपोज आपण असं पेन किंवा पेन्सिल असं हे केलं तर ती आपल्याला थोडी वाकडी दिसते. आणि तिसरं म्हणजे आहे ते डिस्पर्शन. डिस्पर्शन म्हणजे आपण इंद्रधनुष्य जो आहे, ता नाही पिनी पाजा, जे 7 रंग आपल्याला दिसतात, हे झालं डिस्पर्शनचं उदाहरण. त्याच्यानंतर एनर्जी आणि इलेक्ट्रिसिटी. ऊर्जा म्हणजे काम करण्याची क्षमता. ऊर्जेचे पण प्रकार आहेत. एक आहे गतिज ऊर्जा आणि एक आहे स्थितिज ऊर्जा. गतिज ऊर्जेचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण सायकल, चालणारी सायकल. आणि स्थितिज ऊर्जेचे उदाहरण आहे उंचावर ठेवलेली वस्तू. बरोबर? त्याच्यानंतर आहे विद्युत. विद्युत म्हणजे इलेक्ट्रॉनिकचा प्रवाह. प्रवाह हा आपण
व्होल्टमध्ये मोजतो. ते आपल्याला ओहम्स जो लॉ आहे, ओहम्स लॉवर पण प्रश्न आलेला आहे. ओहम्स लॉ मध्ये सांगितलंय की व्होल्ट इज इक्वल टू IR. याच्यावर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी क्वेश्चन येतात. बरोबर. व्होल्ट इज इक्वल टू IR म्हणजे व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स. याचं उदाहरण आहे पंखा, टीव्ही, हे सगळं ऊर्जेवर चालणाऱ्याच गोष्टी. त्याच्यानंतर आहे एनर्जी. ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. बरोबर. ऊर्जेचे आपण प्रकार बघू. ऊर्जेचे 7 प्रकार आहे. पहिलं झालं पोटेन्शियल एनर्जी. एखाद्या वस्तूची तिच्या स्थितीमुळे असलेली ऊर्जा म्हणजे उंचावर आपण ठेवलेले दगड, हे झालं पोटेन्शियल एनर्जीचं उदाहरण. त्याच्यानंतर दुसरी जी आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी चालणाऱ्या आणि हलणाऱ्या वस्तूंची ऊर्जा म्हणजे धावणारा माणूस, म्हणजे खेळाडू, फिरणारे पंखे, हे झालं कायनेटिक एनर्जीचं उदाहरण. त्याच्यानंतर हीट एनर्जी. हीट एनर्जी तापमानामुळे निर्माण होते. त्याचं उदाहरण गॅसवर अन्न शिजवणे, हे झालं हीट एनर्जीचं उदाहरण. इलेक्ट्रिकल एनर्जी विद्युत प्रवाहामुळे निर्माण होते. विजेच्या उपकरणांमध्ये ते वापरलं जातं. पुढची आहे ती 5वी केमिकल एनर्जी. केमिकल एनर्जीचे उदाहरण आहे बॅटरी आणि पेट्रोल. पुढची आहे लाईट एनर्जी. त्याचा आहे सूर्यप्रकाश. प्रकाशाच्या स्वरूपात जी ऊर्जा मिळते तिला लाईट एनर्जी म्हणतात. त्याच्यानंतर आहे न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जी ही अणुभट्टी, तर माहितच आहे तुम्हाला, अणुभट्टी निर्माण होणारी ऊर्जा म्हणजे न्यूक्लिअर एनर्जी. ऊर्जेचे काही नियम आहेत. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणतात त्याला. ऊर्जा निर्माणही करता येत नाही किंवा ती नष्ट पण करता येत नाही. एनर्जीचं असं असतं की ती एका फॉर्म मधून तुम्ही दुसऱ्या फॉर्म मध्ये नेऊ शकतात, पण ती किंवा नष्ट किंवा काही करू नाही शकत तिला. त्याचं युनिट आहे आपलं SI युनिट आहे. एनर्जीचं युनिट जे आहे ते SI युनिट आहे आणि ते आपण जूल मध्ये मोजतो. 1 जूल म्हणजे 1 किलो कॅलरी म्हणजे किती माहिती आहे? 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 4184 जूल. 4 किलो कॅलरी म्हणजे 4184 जूल. आपण जेव्हा टॉपिक घेऊ तेव्हा तर सांगूच, मी फक्त एक बाबा डिटेलमध्ये तुम्हाला सिलेबस समजून सांगते. ऊर्जा ही सजीव आणि निर्जीव जगात घडणाऱ्या प्रत्येक क्रियेला मूलाधार आहे ती. त्याच्यानंतर मेजरमेंटमध्ये ऍक्च्युली कन्व्हर्जनचे प्रश्न जास्त येतात की या एककामधून त्या एककामध्ये त्याच्यानंतर कन्व्हर्जन करायचे त्याचे प्रश्न येतात. तर त्याचे आपण तत्वे बघू. क्वांटिटी लांबीमध्ये मोजली जाणारी वस्तू, युनिट मोजण्यासाठी वापरले जाणारे प्रमाण, मीटर. त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट म्हटलं तर स्केल, घड्याळ, हे इन्स्ट्रुमेंट झाले. आणि मापनाचं जे प्रकार आहेत ते डायरेक्ट मेजरमेंट एक आहे आणि इनडायरेक्ट मेजरमेंट एक आहे. तर डायरेक्ट मेजरमेंट म्हणजे डायरेक्ट आपण जे पट्टीने मोजतो ते म्हणजे डायरेक्ट मेजरमेंट, आणि इनडायरेक्ट मेजरमेंट म्हणजे सूत्राच्या सहाय्याने. हेच आपल्याला इनडायरेक्ट जे मेजरमेंट आहे, इनडायरेक्ट मेजरमेंटचेच क्वेश्चन आपल्याला कन्व्हर्जन साठी येत. जे फॉर्म्युले आहेत ते आपण पाठ करणं गरजेचं आहे. हे जे मेजरमेंटचे, हे मी तुम्हाला एक चार्ट दिलाय, तो तुम्ही बघून घ्या की लांबीमध्ये काय, त्याचं मीटरमध्ये काय आणि त्याचं एकक कसं आहे. वस्तुमान आता ही किलोग्राम मध्ये मोजतात, वेळ सेकंदात मोजतात, तापमान हे केल्विन मध्ये, सेंटीग्रेड मध्ये, क्षेत्रफळ हे वर्गमीटर मध्ये, बल हे जे मीटर पर सेकंद मध्ये, कार्य आणि ऊर्जा जी आहे ती जूल मध्ये मोजतात, आणि विद्युत शक्ती ही
वॉट आणि त्याचं एकक जे आहे ते पास्कल आहे, युनिट. त्याच्यानंतर आपण वळूया केमिस्ट्रीकडे, रसायनशास्त्र. रसायनशास्त्राचे पण आपण जवळजवळ 10 लेक्चर घेणार आहोत. 10 लेक्चर. रसायनशास्त्र हे पदार्थांच्या रचनेचा, गुणधर्मांचा, बदलांचा आणि बदलांमागील नियमांचा अभ्यास करणे म्हणजे रसायनशास्त्र होय. रसायनशास्त्रामध्ये काही टर्म्स आहेत ते आपण बघू. ॲटम, इलेमेंट, त्याच्यानंतर कंपाऊंड. ॲटमचे उदाहरण द्यायचं झालं तर, इलेमेंटचे उदाहरण द्यायचं झालं तर हायड्रोजनचे इलेमेंट आहे, बरोबर. त्यानंतर ऑक्सिजन आहे, लोह आहे. याचे जे हायड्रोजनचा एक रे, हे तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कंपाऊंड म्हटलं तर पाणी म्हणजे H2O, मीठ NaCl. केमिस्ट्रीमध्ये आपल्याला हे NaCl असं लक्षात ठेवणं गरजेचं आहे ना की मीठ, कारण की जेव्हा आपल्याला फॉर्म्युले विचारतात किंवा जे एक्झाम्पल विचारतात तेव्हा आपल्याला हे पटकन जमणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मिक्सचर, 2 किंवा अधिक भौतिकरित्या एकत्र आलेले पण रासायनिक दृष्ट्या बदल न झालेले पदार्थ म्हणजे मिक्सचर, जसं की हवा, दूध, लोणचे. त्याच्यानंतर आपण केमिकल रिॲक्शन, आपल्याला एक्झाम मध्ये प्रीला सुद्धा केमिकल रिॲक्शन बॅलन्स करायला विचारतात. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला मगाशी म्हटलं ते जे समजा मीठ आहे, मिठाला आहे NaCl, वॉटरचा इथं H2O, तशाच याच्यामध्ये आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. केमिकल रिॲक्शन मध्ये ऍसिड अँड बेसिस महत्वाचे. त्याच्यानंतर ऍसिड अँड बेसचे जे तो एक चार्ट स्वरूपात पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. समजा फ्रूट आहे, फ्रूटमध्ये कोणते ऍसिड आहेत, काय आहेत. त्याच्यानंतर कोणते याच्यामुळे कशावर परिणाम होतो, ते पण जे अप्लाइड पद्धतीने आहे दैनंदिन जीवनामध्ये आपण जे वापरतो गोष्टी, तर त्याच्या काय इफेक्ट होतो त्याच्यावर पण थोडं म्हणजे अप्लाइड बेसवरच जास्त क्वेश्चन येतात. समजा की ऍसिड अँड बेस आहे, लिंबाचा रस आहे, HCl, H2SO4. क्षार जे ते पाण्यात OH- आयन देतात, बरोबर. NaOH म्हणतात त्याला. समजा इंडिकेटर आहेत, आम्ल किंवा क्षार ओळखण्यासाठी वापरले जातात. त्याचं उदाहरण झालं तर लिटमस पेपर. आपल्याला शाळेमध्ये प्रयोगासाठी दिलं जायचं रेड, लिटमस, ब्ल्यू. ते आपण हे टायट्रेशन करायचं, त्याच्यामध्ये मग लिटमस पेपर टाकायचं, त्याचा जर कलर बदलला तर त्याचं pH किती ते सगळं आपण त्याच्यावरून काढायचं. धातू आणि अधातू, मेटल, नॉन मेटल. औषध निर्मिती, अन्न प्रक्रिया, बरोबर. म्हणजे मेटल आणि नॉन मेटलचा उपयोग कशामध्ये होतो, औषध निर्मितीमध्ये. त्याच्यानंतर अन्न प्रक्रियेमध्ये, कृषी क्षेत्रात, खते, कीटकनाशके. त्याच्यानंतर वस्त्र निर्मिती, ऊर्जा उत्पादने, याच्यामध्ये आपण मेटल नॉन मेटलचा उपयोग होतो. त्याच्यानंतर आपण वळूया बायोलॉजीकडे. आता बायोमध्ये तर मी तुम्हाला म्हटलं, बायोलॉजीमध्ये आपण बॉटनी, झू आणि हायजीन हे 3 टॉपिक आपल्याला बघायचे. आणि न्यूट्रिशनचा पण एक आहे, न्यूट्रिशन, ते पण न्यूट्रिशनचा एक टॉपिक पण इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामध्ये सेलचं एक बघणार आहे की बाबा पेशी सजीवांची एक मूलभूत एकके आहेत. त्याच्यामध्ये पेशींचे 2 प्रकार आहे, एक प्रोकॅरियोटिक सेल आहे आणि एक युकॅरियोटिक आहे, बरोबर. प्रोकॅरियोटिक मध्ये बॅक्टेरिया असतो, जसं युकॅरियोटिक मध्ये मानव, वनस्पती, पेशींच्या भागांचे कार्य. त्याच्यानंतर न्यूक्लियसचं काय काम आहे, अनुवंशिक आणि माहिती नियंत्रित करणे, हे न्यूक्लियसचं काम आहे. मायटोकॉन्ड्रिया हे पेशीतील ऊर्जा निर्माण करते. हे जे काय काम करतं याच्यावर पण प्रीला क्वेश्चन आलेले आहेत. पेशींची ऊर्जा केंद्र आहे, लाईट हाऊस. सेल वॉल वनस्पती पेशींमध्ये असते.
त्याच्यानंतर ऊतक व अवयव प्रणाली म्हणजे टिश्यू आणि ऑर्गन सिस्टीम. टिश्यू आणि ऑर्गन सिस्टीम मध्ये आपल्या 5 संस्था आहेत, त्या आपण डिटेलमध्ये शिकूच. एक डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम आणि रिप्रोडक्शन सिस्टीम, हे आपण आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यानंतर न्यूट्रिशन. न्यूट्रिशनचे 2 आहेत प्रकार. एक ऑटोट्रॉपिक आहे म्हणजे ते स्वतः अन्न तयार करतं, आणि हेट्रोट्रॉपिक आहे ते इतरांवर अवलंबून असतं, जसा प्राणी, मानव. आणि वनस्पती हे ऑटोट्रॉपिक आहे. त्याच्यानंतर रेस्पिरेशन येते. एरोबिक आणि अनएरोबिक असे 2 प्रकारचे रेस्पिरेशन. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन मध्ये सेक्शुअल आणि असेक्शुअल. बरोबर. असेक्शुअलचं झालं तर बॅक्टेरिया आणि अमिबा. त्याच्यानंतर जेनेटिक्स. जेनेटिक्स वर आपल्याला मेन्सला पण आहे क्वेश्चन, DNA वर आला होता क्वेश्चन. आणि जेनेटिक्स वर नवीन नवीन जे रिसेंट टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावर बरेच प्रयोग होत असतात. तर ते आपण जे करंटमध्ये, तर ते पण मी तुम्हाला शिकवेल. त्याच्यानंतर क्रोमोझोम्स झालं, क्रोमोझोम. त्याच्यानंतर मेंडेले हा अनुवंशिकतेचा जनक आहे. त्याच्यानंतर इकॉलॉजीमध्ये आपण इकोसिस्टीम, फूड चेन, बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता हे बघू. त्याच्यानंतर हेल्थ आणि डिसीजेसमध्ये आपल्या हेल्थवर जे काही परिणाम होतात, बॅक्टेरिया, विषाणू, बुरशी यांच्यामुळे होणारे रोग, जसं की TB झालं, मलेरिया झालं, डेंग्यू झाला, HIV झाला, त्याच्यावर कोणत्या लसी दिल्या पाहिजे, कोविड झाला, त्याच्यानंतर तो कोणता H1N1, त्याच्यानंतर त्याच्यावर उपाय काय, त्याच्यावर कोणते कोणते म्हणजे फूड बेस्ड आहेत खाल्ले पाहिजेत, असं ते आपण एका चार्ट फॉर्ममध्ये मी तुम्हाला शिकवेल. त्याच्यानंतर वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण पण घ्यायचंय. आल्गी, ब्रायोफाइट्स, एंजिओस्पर्म. त्याच्यानंतर मेंडले, डार्विन आणि पाश्चर यांचे योगदान जास्त आहे, ते आपण चालू घडामोडींशी रिलेट करून घेईल मी तुमचं. त्याच्यानंतर मेन्सचं मला सांगायचं होतं. मेन्स पुढचे जे टॉपिक आहे ते मी मेन्सचे जे आहेत ते सांगणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. मेन्समध्ये मी तुम्हाला म्हटले की 250 मार्क्सला आपल्याला आहे GS3. बरोबर. GS3 250 मार्क्सला आहे. त्याच्यातले आपल्याला 10 मार्क्सला काही क्वेश्चन आहे आणि काही 15 मार्क्सला एक क्वेश्चन. हे जे आहे ते 150 वर्ड्समध्ये आपल्याला लिहायचे, 150 वर्ड्समध्ये. आणि हे जे आहे ते 250. हे जे आहे ते 250 वर्ड्समध्ये आपल्याला आहे. मेन्सला आपल्याला जास्त करून जे आहे ते करंट अफेअर्स, करंट जे ते अफेअर, करंट अफेअर. आय थिंक एक ना गव्हर्नमेंटचा प्रोग्राम आहे, मला आता त्याचं नाव आठवत नाहीये, सायन्स डायरी की काहीतरी, सायन्स डायरी नावाने. तो तुम्ही बघत जा. किंवा दर महिन्याला जे मॅगझिन येतात ते, आणि पेपर आपला डेलीचा, हिंदू झाला किंवा इंडियन एक्सप्रेस झालं, हे 2 पेपर. आणि इकडे महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता याच्यामध्ये पण येतं. आणि मंथली जे मॅगझिन आहे, मंथली मॅगझिन आपले कौटिल्याला पण जे जसं रिसेंटली जे ॲड होईल ते मी तुम्हाला सांगेल. हे मेन्सचं आहे, सायन्स इन अ एव्हरीडे लाईफ.
म्हणजे दैनंदिन विज्ञान, उदाहरणे आणि उपयोग. त्याच्यानंतर रिसेंट डेव्हलपमेंट इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. जसं की इस्रोच्या ज्या नवीन रिसेंट जे काही लॉन्च होत राहतं, DRDOचे मिशन आहेत. त्याच्यानंतर न्यू ज्या व्हॅक्सिन आहेत, नोबेल प्राइज आहेत विनर आता 2025चे, 24चे. म्हणजे जेव्हा मेन्स राहील तोपर्यंत 25चे येऊन जातील, तेव्हा 25चे मी करेल. आता 2024चे प्रीसाठी तुम्ही करा आणि मेन्ससाठी जे आहे ते 2025चे करा. आता सायन्स इन एव्हरीडे लाईफमध्ये आपण समजा प्रेशर कुकर आहे, तर लवकर अन्न का शिजवतो? चहा गार का होतो? उष्णता कुठे जाते? बर्फ वितळतो. हे आपण थोडं लक्ष द्यायचं कधी पण. म्हणजे आपल्याला छोट्या-छोट्या जे अप्लाइड गोष्टी आहेत त्या सुटतात आपले. स्वयंपाकघरातील विज्ञान बघायचं. प्रकाश परावर्तनामुळे दिसते. वाहतूक ब्रेक लावल्यावर. गाडी थांबते. गतीचे नियम. गाडीचा हॉर्न, ध्वनी. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण घेऊ. अलीकडेच विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी म्हणजे रिसेंट डेव्हलपमेंट इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, जे आत्ताचे रिसेंटली जे घडामोडी होत आहे ते आपल्याला बघायचंय. पण त्याचा उद्देश काय आहे आपले? भारतातील व जागतिक स्तरावरील विज्ञानातील जे पुरस्कार आहे, पुरस्कार. त्याच्यानंतर विज्ञानात सतत जे बदल होत आहे ते म्हणजे नवीन इनोव्हेशन आहेत. सपोज नवीन टेक्नॉलॉजी आहेत. तुम्हाला एक सांगायचं होतं की इनोव्हेशन, बऱ्याच जणांना फोर्टिफिकेशन आणि इनोव्हेशन मध्ये फरक कळत नाही. फोर्टिफिकेशन म्हणजे आता सपोज आपलं तेल आहे जमिनी, त्या जमिनी तेलावर +F असतं. तर ते फोर्टिफाईड आहे, म्हणजे ते काही ऍड जर करत असाल गोष्टी तुम्ही, तर ते फोर्टिफिकेशन होतं. आणि इनोव्हेशन म्हणजे तुम्ही टोटली एखादी गोष्ट नवीन हे करतायत. समजा एखादं उपकरण आहे, सपोज आता आपण झाडू पोछा मारतो, तर आता त्याला रोबोट आलेत छोटे, फक्त त्याला सेन्सरवर ते चालतात, माणसाची गरज नाही. ते झालं नवीन इनोव्हेशन. ते झालं इनोव्हेशन. टेक्नॉलॉजी म्हटलं तर नवीन टेक्नॉलॉजी आपल्या याच्यातही राहतात. एक मिनिट. टेक्नॉलॉजी म्हणजे नवीन आता AI ची टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यानंतर लार्ज लँग्वेज मॉडेल आहे, मशीन लर्निंगचे मॉडेल आहेत. त्याच्यानंतर रोबोटिक्स आहेत. ही आपली नवीन टेक्नॉलॉजी झाली. AI मध्ये तर भरपूर पुढे म्हणजे हे येईल. आता इस्रो आहे सपोज. इस्रोचं जे कार्यालय आहे ते बँगलोरमध्ये. त्याच्यानंतर आपल्या बऱ्याच मोहीम झाल्या. पहिली झाली चांद्रयान झाली. त्याच्यानंतर चांद्रयानवर आपण सॉफ्ट लँडिंग केलं. आता नवीन परत आता सुनीता विल्यम जस्ट आल्या, त्याच्यावर काही प्रश्न येऊ शकतो. आदित्य L1 झालं, गगनयान झालं, त्याच्यानंतर SSLV झालं, त्याच्यानंतर PSLV झालं, त्याच्यानंतर GSLV झालं. हे सगळे म्हणजे जे PSLVचे कोणते, SSLVचे कोणते, हे आपण एक चार्ट करून म्हणजे तुम्ही पण तुमच्या जवळ ठेवायचं. त्याच्यानंतर DRDO आणि DRDOचं जे संशोधन आहे ते DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. ही एक भारताची संशोधन संस्था आहे. DRDO ही बरेच, आता तुम्ही उरी पिक्चर पाहिला असेल. उरी पिक्चरमध्ये DRDO मधला एक मुलगा होता. त्याने तो जो पक्षी होता उडणारा, तर ते तो पाठवला होता पाकिस्तानमध्ये आपण. तर ते DRDO मध्ये जो मुलगा तिथं रिसर्चर होता त्यानेच ते बनवलं होतं. म्हणजे स्वदेशी जे आपलं आहे त्याच्यावर DRDO पूर्ण आपलं म्हणजे स्वदेशी येते. तर लस वेगळ्या त्याच्यानंतर DFREL म्हणून पण आहे, DRDOचीच एक लॅब आहे.
त्याचा पण आपण अभ्यास करू. सपोज की कोवॅक्सिन आहे, कोविशिल्ड आहे, इत्यादी ज्या कोविड काळात आपण लस होत्या त्या पण म्हणजे त्यांचा भरपूर याच्यासाठी हातभार आहे. संशोधन म्हटलं तर भारत बायोटेक झालं, सिरम इन्स्टिट्यूट आहे, कोविशिल्ड बनवली त्यांनी, म्हणजे mRNA टेक्नॉलॉजीवर बनवली. आणि बायोटेक्नॉलॉजीचा याच्यामध्ये महत्त्वाचं हे, त्याच्यामुळे बायोटेक्नॉलॉजी हा जो सब्जेक्ट आहे मेन्सला, बायोटेक हा खूप इम्पॉर्टंट आहे, बरोबर. उदाहरण झालं तर क्वांटम डॉटर्स संशोधन, रसायनशास्त्रज्ञ जिवंत पेशींतील रेणवीय घटकांचे संशोधन, हे आपण नंतर बघूच म्हणा, हे आत्ता काही बघायची आपल्याला गरज नाही. चौथाच आहे ते टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन. टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनमध्ये AI झालं, रोबोटिक्स झालं, नॅनो टेक्नॉलॉजी झालं, बायोटेक्नॉलॉजी झालं, त्याच्यानंतर मशीन लर्निंग एक झालं, मशीन लर्निंग त्याच्यानंतर लार्ज लँग्वेज मॉडेल, बरोबर. त्याच्यानंतर कम्प्युटर मध्ये बरेच आलेले आहेत, IT झालं. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर झालं, हे आपण टेक्नॉलॉजी इनोव्हेशन मध्ये शिकू. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे इकॉलॉजीशी जे रिलेटेड आहे ते, त्याच्यामध्ये मग आपण पोल्युशन झालं, क्लायमेट चेंजचं झालं, रिन्युएबल एनर्जी झाली. आता सपोज क्लायमेट चेंजच्या ज्या परिषदा होतात, कॉप म्हणतात त्याला, त्या सगळ्या कॉप आपण बघणं गरजेचं आहे. पुढचं झालं टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन, मगाशीच मी एक्सप्लेन केलं. त्याच्यामध्ये आहे ते ICT म्हणजे माहिती आणि संप्रेरक तंत्रज्ञान, त्याच्यामध्ये येतं संगणक झालं, मोबाईल झालं, इंटरनेट. त्याच्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता, AI सध्या खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर वैद्यकीय तंत्रज्ञानामध्ये MRI झालं, CT स्कॅन झालं, रोबोटिक सर्जरी झाली. पूर्वी माणूस करायचा, आता रोबोटिकने ते सहज शक्य झालंय. त्याच्यानंतर शेतीचं तंत्रज्ञान, शेतीमध्ये सौर पंप झाले. त्याच्यानंतर ड्रोन टेक्नॉलॉजी झाली, स्मार्ट सिंचन प्रणाली झाली. शिक्षणामध्ये आपण बघतो आता लर्निंग, सपोज मी शिकवते, बरोबर, ते ऑनलाईन आपण करतोय, ते लर्निंगचाच पार्ट झाला. स्मार्ट क्लासरूम आहेत, ऑनलाईन शिक्षण आहे. त्याच्यानंतर उद्योग तंत्रज्ञानामध्ये पण आहे, ऑटोमेशन आहे, रोबोटिक्स आहे, 3D प्रिंटिंग आहे, असं बरेच आहेत. म्हणजे त्याचं उदाहरण आपण बघायचं झालं तर UPI, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. त्याच्यानंतर फोनपे तुम्ही वापरता, फोनपे, गुगल पे, बरोबर. हे जे टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन आहे नवीन. आधार प्रणाली झालं, त्यानंतर जुगाड, नाम, डिजिटल पेमेंट. त्याच्यानंतर आपण इकॉलॉजीचं बघू, एन्व्हायरमेंटल सायन्स. हे एन्व्हायरमेंटल सायन्सचे आपण इकॉलॉजीमध्ये प्लास्टिक जे प्रदूषण आहे, आता समजा पुण्याची जी नदी ती आपण जपानच्या लोकांना क्लीन करायला दिलेली. प्लास्टिक प्रदूषणाचा समुद्री जीवांवर होणारा परिणाम किंवा हवामान बदलामुळे शेतीवर होणारा परिणाम. पर्यावरणशास्त्र म्हणजे जंगलातील वाघ झालं, हरिण झालं, अन्न साखळीतील नाते किंवा एक तलावातील जैवविविधता. एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये इकॉलॉजीचा पार्ट आपण शिकू, म्हणजे थोडक्यातच घेऊ पर्यावरणाचं. बाकी मग मेन्ससाठी तुम्हाला थोडं ॲनालिटिकल, ॲप्लाइड म्हणजे स्पेसिफिक थोडं, आणि ॲप्लाइड बेस म्हणजे तुमचं कॉन्सेप्ट व्यवस्थित पाहिजे. आपले कॉन्सेप्ट म्हणजे डेली न्यूजपेपर वाचणं गरजेचं आहे. डेली न्यूजपेपर वाचणं आपल्याला गरजेचं आहे, म्हणजे सायन्ससाठी तरी. कारण की प्रीला जे आहे ते सायन्सचं वेटेज जास्त आहे, प्रीला सायन्सचं
वेटेज जे आहे ते जास्त आहे. मेन्सला जरी 10% असलं तरी पण प्रीला सायन्सचं वेटेज जास्त आहे. त्याच्यामुळे डेली न्यूजपेपर झालं तुमचं, मॅगझिन झाले, मॅगझिन ते पण तुम्ही वापरायचेत रोज, वाचायचेत. त्याच्यानंतर भारतातील शास्त्रीय योगदान बघायचं आपण. त्याच्यानंतर स्पेस टेक्नॉलॉजी आहे. मी तुम्हाला मगाशी झालं आपलं चंद्रयान, आदित्य L1, गगनयान, इस्रोच्या ज्या मोहिमा आहेत त्या सगळ्या बघायच्या. आपलं भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे भारताशी रिलेटेड. समजा आर्यभट्ट आहे, आर्यभट्ट अभ्यासणं गरजेचं आहे आपल्याला. भास्कराचार्य, त्याच्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान, त्याच्यामध्ये इस्रो ही संस्था आहे. त्याच्यानंतर DRDO आहे, बार्क आहे, ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर शेती व जैव तंत्रज्ञान आहे, म्हणजे हरित क्रांती झाली, बियाणे संशोधन झालं, जैव खतांचा वापर झाला, GM पिके झाले. GM पिके म्हणजे काय थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. GM म्हणजे जिनेटिकली मॉडिफाईड. त्याचं आपल्याला उत्तम उदाहरण द्यायचं राहिलं तर बीटी कॉटन. म्हणजे बॅसिलस थुरिंजिनेसिस नावाचं जे बॅक्टेरिया आहे, तो जो काय करतो, जे कॉटनवर आपल्या जी बोंडअळी म्हणजे बीटी कॉटनला जी अळी आहे ती खाऊन टाकायची. पण बॅसिलस थुरिंजिनेसिसमुळे तो जो कीड आहे ती लागत नाही, तो खाऊ शकत नाही. त्याच्यामुळे GM मॉडिफिकेशन झालं खरं तर. त्याच्यानंतर बीटी ब्रिंजल पण आलं, पण ब्रिंजल कसं आपण डायरेक्ट कन्झ्युम करतो, त्याच्यामुळे त्याला गव्हर्नमेंटने मान्यता नाही दिली. बीटी कॉटन ही कॉटन आपण एक्सटर्नल यूजसाठी करतो, त्याच्यामुळे त्याला 2000 आय थिंक 2 की 4 मध्ये मान्यता दिली. ही GM पिके झालं. त्याच्यानंतर फार्मास्युटिकलमध्ये जगाचे औषधगृहच मानलं जातं भारताला. आता कोविडमध्ये सुद्धा सिरम इन्स्टिट्यूटने झालं, आपली लस बनवली होती. DRDOचा वाटा आहे भरपूर मोठा. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या स्वदेशी लसी आहेत आपल्या, म्हणजे आपल्या भारताच्या आहेत. त्याच्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आपल्या आर्थिक विकासात पण वाढ झालेली आणि त्याच्यामुळे आपण आदान प्रदान पण करू शकतो. पुढचं आहे स्पेस टेक्नॉलॉजी. स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये इस्रो ही आपली भारतीय संस्था आहे. तिची जी स्थापना आहे ती 1969 साली डॉक्टर आपले जे विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्याच्यानंतर 1975 मध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह आपण रशियाच्या मदतीने अंतराळात पाठवला होता. तसेच काही मिशन आहेत अंतराळातले. चंद्रयान 1 जे ते 2008 मध्ये, त्याच्यानंतर मंगळयान 2013 मध्ये, त्याच्यानंतर चंद्रयान 2 2019 मध्ये, चंद्रयान 3 2023 मध्ये, गगनयान कमी नाही हे पण झालंय आपलं. त्याच्यामुळे PSLV आणि GSLV चा आपण अभ्यास करायचा आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढचं आहे ते डिफेन्स टेक्नॉलॉजी. डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये मिसाईल आहे, स्वदेशी शस्त्रसज्जता, DRDOचं आहे, बरोबर. त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी आणि हेल्थ, त्याच्यामध्ये आलं जेनेटिक इंजिनिअरिंग, जैव तंत्रज्ञान. त्याच्यानंतर जनुक अभियांत्रणा, म्हणजे त्याच्यानंतर GM क्रॉप्स, GM पिके. आता मी तुम्हाला बीटी कॉटनचं उदाहरण दिलं, बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल झालं. अजूनही म्हणजे चालू आहे की बाबा आपण त्याला मान्यता द्यायला पाहिजे असं. व्हॅक्सिन झालं, लसीकरण. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT, त्याच्यामध्ये 5G नेटवर्क झालं, IoT झालं, इंटरनेट ऑफ थिंग्स. त्याच्यानंतर सायबर सुरक्षा झालं, कृत्रिम बुद्धिमत्तामध्ये पण AI, बरोबर, आणि इंटरनेट ऑफ थिंग्स. AI मध्ये आपण बघणार आहोत अजून मशीन लर्निंग आहे, त्याच्यानंतर IoT तर आहेच, IoT तर बघणारच आहे.
त्याच्यानंतर आहे लार्ज लँग्वेज मॉडेल. त्याच्यानंतर एआयचं आणि रोबोटिक्सचं कसं रोबोटिक्स. त्याच्यानंतर ICT 5G IoT सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि AI. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर व्हॉट्सअप आहे आपलं, बरोबर. व्हॉट्सअप झालं, गुगल सर्च आहे, ATM आपण वापरतो, त्याच्यानंतर फोनपे वापरतो, गुगल पे वापरतो, पेटीएम पे वापरतो, डिजिटल इंडिया, उमंग ॲप आहे. त्याच्यानंतर 5G आणि IoTचं म्हटलं तर 5th जनरेशन मोबाईल नेटवर्क पूर्वीपेक्षा 10 पट जास्त फास्ट आहे. म्हणजे आता 2G जे होतं ते अगदी एकदम स्लो चालायचं. मग 3G आलं, मग 4G आलं, मग 5G. 5G हे सगळ्यात फास्ट आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन शिक्षण त्याच्यामुळे फास्ट झालंय, टेलिमेडिसिन, स्मार्ट सिटी, ड्रायव्हरलेस गाड्या. पण अजूनही आपलं जे नितीन गडकरी सर आहे त्यांनी आपल्याला म्हणजे म्हणतात की बाबा ड्रायव्हरलेस कार ह्या इंडियात काही चालू शकत नाही, कारण की बाकीच्यांच्या रोजगारावर आपलं जे इंडियनची लोक आहेत ते कॅब ड्रायव्हर वगैरे भरपूर आहेत, तर त्यांच्यावर हे पण आलेली ती टेक्नॉलॉजी. IoT म्हणजे काय? वस्तूंना इंटरनेटशी जोडणे म्हणजे IoT. उदाहरण द्यायचं झालं तर स्मार्ट TV, फिटनेस बँड. आपण आता ते घड्याळ वापरतो, बरोबर. फिटनेस बँड, घरातील स्मार्ट लाईट्स, सेन्सरवाले. आता आपण बरेचसे लाईट्स असतात, आपण गेलं की ऑन होतो, आपण बाजूला गेलो की ऑफ होतं, हे सेन्सरवाले म्हणजे स्मार्ट लाईट. स्मार्ट घर झालं, ते म्हणजे रिमोट कंट्रोलवर फॅन ऑन होतो. स्मार्ट शेती झाली. म्हणजे IoTमुळे भरपूर गोष्टी अशा आपल्याला सुलभ झालेल्या आहेत, फास्ट झाले. म्हणजे मानवाला शारीरिक कष्ट करण्याची गरज नाहीये. त्याच्यानंतर सायबर सिक्युरिटी झालं. त्याच्यानंतर पण याच्यामुळे आपल्याला धोके पण भरपूर आहे. हॅकिंगचं एक आहे, फसवणूक होते, OTP स्कॅम होतो. त्याच्यानंतर फिशिंग. सावधगिरी म्हणून आपण आपला पासवर्ड हा जो आहे तो मजबूत ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सायबर अलर्ट देणारी संस्था जी आहे ती CERN, बरोबर. आणि AIचा ICT मध्ये वापर आणि पुनरावलोकन म्हणजे AI प्लस ICT म्हणजे शक्तिशाली, म्हणजे मोबाईलचं ते दोघांचं कॉम्बिनेशन करून आता मोबाईलचं मध्ये ते आलंय. त्याच्यानंतर DRDO क्षेपणास्त्र आणि स्वदेशी तंत्रज्ञान. DRDOचं डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, DRDOचा फुल फॉर्म. ती 1958 मध्ये स्थापन झाली. नवी दिल्लीमध्ये तिचं मुख्यालय आहे. मिसाईल्स जे आहेत, अग्नी झालं, पृथ्वी झालं, आकाश ड्रोन आहेत, बॉम्ब शोध यंत्र आहे, बुलेट प्रूफ जॅकेट आहे, बरोबर. त्याच्यानंतर उदाहरण झालं तर अग्नी क्षेपणास्त्र 5000 किलोमीटर पर्यंत मारा करू शकतं. त्याच्यानंतर पूर्वी शास्त्रज्ञांसाठी परदेशात म्हणजे आपल्याला परदेशात अवलंबून राहावं लागायचं, पण आपला आता मेक इन इंडियाच्या अंतर्गत बऱ्याच गोष्टी आपल्या इंडियातच आता म्हणजे आत्मनिर्भर झाला आहे आपला भारत. रॉकेट लॉन्च केलेत आपण. भारताच्या बनवटीची रायफल आहे इन्सॅस, हे पण एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी आणि हेल्थ. पुन्हा तेच की बाबा GM क्रॉप मी तुम्हाला सांगितलं. जैवतंत्रज्ञान म्हणजे सजीव घटकांचा उपयोग करून मानवाच्या उपयोगासाठी उत्पादने तयार करणे. म्हणजे जैव म्हणजे झालं सजीव, आणि तंत्रज्ञान म्हटलं तो ज्ञान यंत्रणा, आणि जैवतंत्रज्ञान म्हणजे काय आपलं आता सजीव प्लस विज्ञान. उदाहरण झालं दूध जमवण्यासाठी त्याच्यानंतर 6वा टॉपिक आहे आपला न्यूक्लिअर अँड रिन्युएबल एनर्जी. न्यूक्लिअर रिएक्टर, सोलर न्यूक्लिअर रिएक्टर, सोलर एनर्जी, वाइंड एनर्जी, हायड्रो एनर्जी, हायड्रोजन एनर्जी. त्याच्यानंतर हेल्थ टेक आणि इनोव्हेशनमध्ये टेलिमेडिसिन, मेडिकल डिव्हाइसेस, त्याच्यानंतर
आयुष्यमान भारत डिजिटल मिशन, इथिक्स सेफ्टी अँड रेग्युलेशन म्हणजे किती बाबा सेफ्टी असं, नैतिकता क्लोनिंग, AI, वैयक्तिक माहिती आणि GMOचा वाद. हा, तर न्यूक्लिअर आणि रिन्युएबल एनर्जी, ऊर्जाची काम करण्याची क्षमता असते ऊर्जेमध्ये. त्याच्यामध्ये एनर्जीचे प्रकार आपण बघू कोणते कोणते घेऊ आपण. न्यूक्लिअर एनर्जी, त्याच्यानंतर रिन्युएबल एनर्जी आहे, बरोबर. ऊर्जेचे तसं 2 प्रकार आहे, एक नॉन रिन्युएबल एनर्जी आणि एक रिन्युएबल एनर्जी. नॉन रिन्युएबल मध्ये येतो कोळसा आणि तेल, आणि रिन्युएबल मध्ये येतं सौर, वाऱ्याची, त्याच्यानंतर जल आणि बायोगॅस. रिन्युएबल एनर्जी मध्ये येतं सोलर एनर्जी, वाइंड एनर्जी, त्याच्यानंतर हायड्रो एनर्जी, बायोगॅस आणि हायड्रोजन ऊर्जा. हे आपण डिटेलमध्ये बघू परत. हेल्थ टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन. इनोव्हेशनमध्ये म्हणजे आता जे नवीन रोबोटिक सर्जरी वगैरे होते त्याच्यावर, त्याच्यानंतर हेल्थीफाय वगैरे असे जे ॲप असतात, कोविन ॲप आहे, वेगळे ॲप, ते हेल्थचे रिलेटेड आपण बघू. त्याच्यानंतर इथिक्स सेफ्टी अँड रेग्युलेशन इन सायन्स काय आहेत बाबा. म्हणजे आता AI मुळे बरेच असे हे म्हणजे जेवढं चांगलं आहे AI तेवढे फ्रॉड पण भरपूर होतात, स्कॅम होतात, बऱ्याच वेळा पैसे ट्रान्सफर होतात अचानक आपण काही न करताना. त्याच्यामुळे हे आपले AIचे दुष्परिणाम सुद्धा आहेत. त्याच्यामुळे IT ॲक्ट पण काढलेला आहे. त्याच्यानंतर डेटा प्रोटेक्शन बिल 2023 मध्ये आपण जारी केलं आहे. विज्ञानासाठी मार्गदर्शक तत्वे म्हणजे स्टेम सेल्स आणि AI, इथिकल कमिटी पण बसवली आहेत. त्याच्यानंतर की सायन्स अँड टेक टॉपिक MPSC साठी, मेन्ससाठी हे एकदम महत्त्वाचे आहेत. स्पेसमध्ये आपण बघितलं इस्रो, सॅटेलाइट आणि मिशन. डिफेन्समध्ये झालं DRDOचे मिसाईल्स जे मिशन आहेत, इंडिजिनियस टेक. त्याच्यानंतर हेल्थ आणि बायोटेकमध्ये झालं तर GM क्रॉप, त्याच्यानंतर व्हॅक्सिन आणि इनोव्हेशन. एनर्जीमध्ये झालं तर सोलर, वाइंड, न्यूक्लिअर एनर्जी आणि हायड्रोजन एनर्जी. ICT मध्ये म्हटलं आपण तर 5G, सायबर सिक्युरिटी, IoT, AI, त्याच्यानंतर LLM, मशीन लर्निंग, रोबोटिक्स, बरोबर. हे बघू आपण. त्याच्यानंतर आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास म्हणजे व्यवस्थित रीड करून त्याच्यातलं काय इम्पॉर्टंट आहे करंट अफेअर्स मधलं, म्हणजे नाही तर आपण नुसतं वाचतोय, न्यूज वाचतोय, हा प्राणी इथं हे झाला ते झाला, त्याला काही अर्थ नाही. तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास पूर्ण अभ्यासक्रम नीट आपण समजावून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला उत्तरे ही लेखी स्वरूपात लिहायची. पहिले ऑब्जेक्टिव्ह होता, आता आपला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे. त्याच्यामुळे तो रोज तुम्ही लिखाणाची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. 250 गुणांसाठी हा GS3 तुम्हाला आहे. जरी आता वेटेज कमी असलं, 10% जरी असलं, पण टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला व्यवस्थित असं लिहिता येणार आहे. म्हणजे 10 आणि 15 मार्कसाठी प्रश्न असतील तुम्हाला. 10 मार्काला साठी 150 शब्द लिहायचे, तुम्हाला 15 मार्कसाठी लिहायचे 250 शब्दांमध्ये लिहायचे. डेली तुम्हाला आन्सर रायटिंग ही करायची, डेली. रोज वर्तमानपत्र, करंट अफेअर्सचे अपडेट ठेवायचे आहेत. कारण की तुम्ही आत्तापासून थोडं थोडं जर केलं ते, तर मग नंतर तुम्हाला काही हे नाही जाणार. आणि टेक्नॉलॉजीचं असं असतं की नवीन नवीन टेक्नॉलॉजी असते, ती आपण वाचली की आपल्याला लगेच कळते. नंतर इतक्या टेक्नॉलॉजी येऊन जातात की नंतर आपल्याला ते वाचायला पण हे होतं. नोट्स आपण कशा काढायच्या, त्याच्यानंतर आपण जे आन्सर रायटिंग आहे, ठीक आहे, मी आधी हे सांगते नोट्स आपण कशा काढायच्या. नोट्स तयार करताना त्या मुद्देशीर असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही नुसतं मग सुरू केलं एकदम स्टार्टिंगला आणि एंडपर्यंत तुम्ही लिहिताय, त्याला काही अर्थ नाही. प्रत्येक टॉपिकमध्ये त्यात 4 ते 5 मुद्द्यांचा समावेश असायला पाहिजे. नोट्स काढताना तुम्ही करंट अपडेट दिलंच पाहिजे त्याला. स्वतःच्या नोट्स तयार केल्याच पाहिजे. फ्लो चार्ट झालं, टॉपिक म्हणजे आपल्याला पटकन म्हणजे त्याची हायरार्की काय आहे. उत्तर लिखाणासाठी फ्लो चार्ट, त्याच्यानंतर डायग्राम,
आणि शॉर्ट जे त्याला नाव आहेत ते असं याच्यात लिहिणं फॉर्ममध्ये लिहायचे. जे की पॉइंट आहे, की पॉइंट तुम्ही जेव्हा नोट्स काढतात तेव्हा की पॉइंट हायलाईट करायचे आणि जेव्हा तुम्ही म्हणजे पेपरमध्ये लिहितायत तेव्हा हायलाईट नाही करायचे. तेव्हा बाबा ते पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आणि ते त्या आपल्या आन्सरमध्ये आलेच पाहिजे. ओके. बाकी आपण जो डिटेलमध्ये एक एक टॉपिक आहे ते आपण घेऊया. थँक्यू. जवळजवळ आपले बायोचे जे 15 टॉपिक घेणार आहे मी. त्याच्यानंतर टोटल आपले 55 लेक्चर होणार आहेत. 55 लेक्चरमध्ये 15 जे ते बायोचे घेणार आहे. 10 जे ते फिजिक्स आणि 10 जे ते केमिस्ट्री आणि बाकीचे जे 25 टॉपिक आहे ते मेन्सचे जे मी तुम्हाला सांगितलं ते घेणार आहे. थँक्यू. आपण इथंच थांबूया. माझं नाव प्रज्ञा. माझं एम.टेक झालंय आणि थँक्यू. कौटिल्य IAS मध्ये आपण ॲडमिशन घेतल्याबद्दल धन्यवाद.